प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। ऐसी माझी अपराधता क्षमा करावी श्री रघुनाथा। म्हणून चरणी ठेविला माता शरणांगता नुपेक्षी। जोडून या कर चरणी ठेविला माता क्षमा करा अपराध महाराज असणारे तुम्ही सिद्ध येत आणि गुरु दाविली या वाटा। हे प्रभू रामचंद्रा तुम्ही असणार आधी गुरुशी वंदावे मग साधन पुढचं कार्य असणार मला जे करायचं असणार सुग्रीवनं पाठवलेलं पण आधी गुरुला नमस्कार केला पाहिजे गुरुला हात जोडले पाहिजे गुरुला शरण गेलं पाहिजे आणि शरण गेल्यावरच नम्र होतं आणि नम्र झाल्यावर पुढचं कार्य होतं। म्हणून करा क्षमा म्हणून पुन्हा मला क्षमा करा। बरं गुरु असणार माझा असणारा सर्वसामान्य नाहीये अगोदर सामान्य वाटत होता मानव वाटत होते एक कुणीतरी अनवळखीचे वाटत होते पण परिचय घेतला आणि असणारा एक प्रकारची परिस्थिती करून घेतली। कोणचा परिचय घेतला की गुरु करणं जान के पाणी पिणं छान के आणि प्रसाद घेणं। सणवारचा प्रसाद घेतला का तरच जरा गेल्या सणवारी घेतला नाही तर आज बसतो रात्र वाटत होतो म्हणून असणारा आला पण बिगर प्रसादाच गेलो म्हणून गुरु करणं जानके आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी महाराज असणारा त्या ठिकाणी म्हणतात मी आता गुरु जाणून केलाय बुजून केलाय पण माझं कार्य थोडं राहिलंय म्हणून हात जोडतो पाय पडतो। सौमित्र मने श्री रघुनाथा वीरधीर झुंजारा पुरता सवेची चरणी ठेवितो माता नये सर्वथा विश्वासो। बरं आधी हे डोंगर घेऊन वृक्ष घेऊन रामाच्या दिशेनं सोडित होतं रामाच्या अंगावर सोडित होतं आणि पुन्हा असणारा वर्णानं सांगितलं म्हणून हात जोडतय पाया पडतय। लक्ष्मणनं सांगितलं प्रभू तुम्ही हे भगवान ह्याच्यावर विश्वास ठेवू नका कशामुळे आधी युद्ध करते आधी असणारा वृक्ष डोंगर फेकतय आणि पुन्हा पाया पडतय इतक्या लवकर विश्वास ठेवू नका कारण विश्वास होतो करी स्वामी मन असणार एवढ्या लवकर विश्वास ठेवू नका त्यावेळेस असणारा न सांगताची तुम्हा कळ येते अंतर मन असणारा त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले लक्ष्मणा रावणे दावणे विश्वासासी जैसे छेदिले जटायुषे तैसेची हा करीला मासी नये वानरासी विश्वासो। लक्ष आणि मन एकच ज्याचा असा लक्ष्मण भया बोलू लागला रामा पूर्वीची असणारी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असंच असणारा रावणानं विश्वासात जटायला घेतलं आणि विश्वासात घेऊन जटायला असताना त्या ठिकाणी फसवून असताना मारलं म्हणून अगोदर युद्ध करतय पुन्हा पाया पडतय आधी नाथ आणतय आणि पुन्हा म्हणतो स्वारी अरे पहिले की जक मारी। निधडा प्रतापी तू श्री रघुवीरा छेदिले पंच पर्वत तरोवरा येरवी हा आमुचा करिता चुवा नये वानरा विश्वासो। हे रामा तुम्ही धनुर्विद्येमध्ये प्रंगत होतात म्हणून आणि श्री गुरु वैष्णव महाराजांना असताना तुम्हाला विद्या शिकवली होती म्हणून झोपल्या काय ना या चार दरीच्या हनुमंतानं एवढे डोंगर फेकले प्रभू रामचंद्राच्या अंगावर एवढे वृक्ष फेकले ते तुम्ही झोपले तोडले आणि म्हणून असताना तुमच्याकडे पुरुषार्थ होते मला तुकडे केले जर पुरुषार्थ एखादा नसेल त्याचं कसं होईल इथले सगळेच पुरुषार्थ इथं म्हणून तर पण तिथं श्रीराम माने सौमित्रासी तू तवयासी नोळखीसी एक पिंडा त्वयासी आमासी हा अतिविश्वासी निज सखा हो।
रामानं सांगितलं, हे लखन भया तू याच्यावर विश्वास असणार करायला पाहिजे होता. अरे तो मारुती कोण आहे म्हणलं, कोण आहे? चारदारीचा आहे. चारदारीचा सूर्यवंशामध्ये ज्यावेळेस राजा दशरथानं पुत्र कामेष्ट यज्ञ असताना मांडला आणि त्याच्या कामेष्ट यज्ञापासून यज्ञ नारायणानं एक प्रसादाचं ताट दिलं आणि ताटातून असताना तो प्रसाद पार्सल झाला पिंडगारीने, अंजनीने, मला तर वाटतं चारदरीने तो सेविला आणि म्हणून हा प्रसाद आहे प्रत्येक सणवारी. आणि तशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी त्यावेळेस असणारा हा आपला एक पिंड आहे, हा दुसरा नाहीये. हा मारुतीनं रामाचाच भाऊया, लक्ष्मणाचाच भाऊया, बरं शत्रुघ्नाचाच भाऊया. कशावरून? एका पिंडाचे तुकडे झाले, ते अंजनीने सेवन केले आणि त्या अंजनीचा पुत्र कशावरून? पुढच्या वळीत एक पिंडात्वा श्री हनुमंता त्याची विषयी पूर्वा कथा सांगेन मी आता सावधानाता अवधारे. सावध हो नये. कसल्या असताना त्या ठिकाणी मनामध्ये असणारा संशय मनुष्य म्हणून संशय थोर पाप एक सूर्यवंशामध्ये जेव्हा कामेष्ट यज्ञ केला, यज्ञ नारायणानं जो प्रसाद दिला आणि तोच प्रसाद असणारा घारीने पिंड घारीने झडपिला आणि ज्याला अंजनीनं सेवन केला त्यावेळेस अंजनीचे आणि महारुद्र हे बी बाबा महारुद्रच आहे, दुसरा नाहीये. आणि म्हणून असणाऱ्या या ठिकाणी एक प्रकारचा प्रत्येक शनिवारी रामायण होते, कारण महादेवाला रामायण आवडते. कशावरून? रामपूजी भजनकारी महादेव भजन करतोय आणि रामालाच रामायणच असणारा हा मारुती ऐकतोय. आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक शनिवारी देतोय. म्हणून असणारा या ठिकाणी एक प्रकारे असणारा हा प्रसाद एक आहे. मारुतीराया आपला भाऊया असणारा शत्रुघ्न जसा आपला भाऊया, भरत जसा आपला भाऊया, तसा रागावू नको, तू क्रोधित होऊ नको. लक्ष्मणा पहिला जसा भरतावर क्रोधित चालतस का तसा क्रोधित होऊ नको. भरतावर बी आल्यावर लक्ष्मणानं बाण वळला, स्वाळला होता पण रामाने आवरला. म्हणून असणारा त्या ठिकाणी आता काय क्रोधित होऊ नको. आता हा त्यावेळेस असणारा कसा क्रोधित झालेला वार शांत करतात ते असणारे आमचे महाराज सांगतील.